आणि अनुभवायला मिळते. या स्पर्धेसाठी उपस्थित मुख्य व्यासपीठावर असलेले सर्वच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, या स्पर्धेला ज्या मान्यवरांनी हजेरी लावली आहे त्या सर्वांचं, आणि प्रामुख्याने मैदानाच्या आतमध्ये खेळणारे सर्वच गुणवान खेळाडू या सर्वांचं मी तुम्हा सर्वांचा हक्काचा मायबोली मराठी समालोचक प्रशांत तांबे हृदयाच्या अंतकरणापासून पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल नंबर 2 ला जिथे सुरुवात होईल. टॉस आपण पाहिला तर एका बाजूला टीम बोरघर, त्यांच्या विपक्षामध्ये टीम पार्लेवाडी, आणि टॉस जिंकलाय पार्लेवाडी या टीमनं बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पार्लेवाडी या संघाचं क्रिकेट ज्या खेळाडूच्या नावामुळे नेहमीच चर्चेमध्ये राहिलंय, नेहमीच ओळखलं गेलंय, असा सुशांत मोरे आपल्याला स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय. आणि त्याच्या साथीला आणखीन एक महत्वाचा खेळाडू, त्याचं नाव काय, सतीश सुशांत मोरे आणि त्याच्या साथीला सतीश आपल्याला पाहायला मिळते. अंपायर सिग्नल, मॅच ऑन. मॅचला इथे सुरुवात होतीये. सेमीफायनल नंबर 2 ला सुरुवात होतीये. टाळ्यांचा कडकडाट व्हायला हरकत नाहीये. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. बोरघरचा पहिला सलामीचा गोलंदाज धीरज, पहिलाच बॉल, फुल टॉस समोरच्या दिशेला, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू वरती आलाय, शेवटच्या क्षणाला थांबलाय. झेल स्वीकारण्यासाठी नक्कीच तो तयार नव्हता तिथे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, हे समीकरण पहिल्याच चेंडूवरती चुकीचं ठरलंय. टॉस जिंकलाय, बॅटिंग करायची आहे, 18 चेंडूंचा खेळ असेल, 3 षटक आपल्याला पाहायला मिळतील. अशा परिस्थितीमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगली टोटल उभारावी लागेल, कारण समोर देखील बोरघर संघामध्ये रती महारथी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला जातोय. सेमीफायनल नंबर 2 चा पहिला षटकार ठोकलाय सतीश यानं. षटकार या 6 धाव्यांच्या साथीनं 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बघा, 7 या आकड्याचा नेहमीच आपण चर्चा करत असतो. आठवड्यामध्ये वार 7, लग्नामध्ये फेरे घेतले जातात 7, इंद्रधनुष्यामध्ये रंग असतात 7, जगामध्ये आश्चर्य आहेत 7, जगामध्ये महासागर आहेत 7, आणि तुम्हा आम्हा सर्व मित्रांची एकमेकांना लागलेली साथ, आणि या साथीच्या जोरावरती आज एवढ्या मोठ्या दर्जाची स्पर्धा या मैदानावरती तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला आणि अनुभवायला मिळते. बघा, 7 धावा धावफलकावरती, आणि तुम्हा आम्हा सर्वांचा लकी नंबर कोणता विचारला ना तर 7 हेच उत्तर येणार. अकू टप्प्याचा बॉल आता ऑन साइडला सोडून ऑफ साइडला फटका खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आलाय, चांगली फेकी पाहायला मिळते. इथे देखील सिंगल मिळेल, आणि या सिंगलच्या साथीनं धावफलक कासवाच्या गतीने का होईना पुढे मात्र नक्कीच जाईल. 8 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती. 4 चेंडू धीरज यानं हाताळलेत, 1 षटकार जरूर आलाय, परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील फक्त आणि फक्त 8 धावा त्यानं खर्च केल्यात. ही जमेची बाब म्हणावी लागेल बोरघर या संघाच्या वतीनं. सेमीफायनल नंबर 2. 11 खेळाडू ही मॅच खेळतायत, परंतु त्या खेळाडूंच्या पाठीमागे त्यांचे पाठीराखे आहेत, त्यांचे गावकरी आहेत, आणि या दोन्ही गावांच्या प्रतिष्ठा आता मात्र पणाला लागल्यात. अकू टप्प्याचा बॉल पूल करायचा होता, फटका फसलाय. 1 2 3 4 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाले. चेंडू नोमॅस लँड मध्ये लँड झाला, सिंगल कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू केला, आणि यशस्वीरित्या 2 धावा देखील पलून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या साथीनं दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चला, थोडं स्पीडअप घ्यायचा विनंती असेल. अजून एक फायनलचा, मेगा फायनलचा सामना तुम्हाला सर्वांना इथे पाहायचा आहे, खेळायचा आहे, आणि आजच्या दिवसामध्ये संपूर्ण स्पर्धा खेळून पूर्ण करायची आहे. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या खेळामधील ब्रह्मास्त्र, आणि तो ब्रह्मास्त्र जेव्हा वाईट यॉर्कर या लेंथ वरती पडतो ना, नक्कीच त्याचं उत्तर भल्या भल्या बॅटरकडे नसतं. बघता बघता ओव्हर नंबर 1 चा इथे खेळ संपलाय, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डबल 1 अर्थात 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हळूहळू ही स्पर्धा पाहायला गेलं तर समाप्तीकडे चालली आहे. या स्पर्धेने खूप साऱ्या आठवणी तुम्हाला सर्वांना दिल्या. कोणी पडलं, कोणी धडपडलं, कोणी खरचटलं, कोणाला लागलं, परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील चांगले सामने आणि चांगल्या दर्जाची स्पर्धा तुम्हाला सर्वांना
या मैदानावरती पाहायला मिळाली. नक्कीच या सगळ्या संपूर्ण स्पर्धेचं श्रेय जाईल बदलापूर बॉईज या संघाला. शैलेजी पवार असतील, त्यानंतर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्वच पदाधिकारी असतील, त्यांनी घेतलेली संपूर्ण मेहनत, खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि त्या व्यासपीठावरती चांगला खेळ करत असताना नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 2 लव वाडकर गोलंदाजीसाठी आलेत. मागच्या संपूर्ण हंगामामध्ये ज्या खेळाडूची चर्चा देखील राहिली आहे, यावेळेस चांगला दर्जाचा बॉल स्लॉट मध्ये होता, त्याला फेक केलं आणि फेकून दिलं. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई यात्रेसाठी आलेला हा षटकार. लव वाडकर ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजीसाठी आलेत, परंतु त्यांचं भव्य स्वागत केलं जात आहे षटकारानं. यावेळेस स्वॅग से नाही षटकार से करेंगे तेरा स्वागत असे सांगतायत सुशांत मोरे. आणखीन एक मिस टाइम फटका, बॅटची लिडिंग एज, विकेट किपर वेगानं चेंडूच्या दिशेने जात असताना पाहायला मिळत आहेत. सिंगल कंप्लीट केले वेगानं आणि बघता बघता 2 धावा पलून पूर्ण केल्या गेल्यात की काय. अपील केली जातीये, अपील मध्ये उत्साह आहे, आत्मविश्वास किती आहे हे पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांची दाद मागण्यात आली आहे. चला नक्कीच पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. tenniscricket.in म्हटलं की चांगल्या दर्जाची क्वालिटी, चांगल्या दर्जाची क्लॅरिटी, दूध का दूध पाणी का पाणी आपल्या समोर योग्य डिसिजन कळवण्यात येईल. पावसानं देखील पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. सेमीफायनल नंबर 2 पाहण्यासाठी तो देखील धर्तीवर अवतरलाय. अंपायर सिग्नल OUT आउट. या मॅच मधील सर्वाधिक मोठी विकेट आली आहे. सुशांत मोरे डगआउट मध्ये परतत असताना पाहायला मिळतात. सुशांत माघारी परतल्यात. एक षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलात. रनआउट स्वरूपामध्ये महत्वाच्या क्षणी आपली विकेट बहाल केली आहे. स्वतःवरती नाराज आहेत, परंतु अजूनही मॅच बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 10 सचिन रमेश तेंडुलकर. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांनी ही जर्सी नंबर जगप्रसिद्ध केली आणि त्या जर्सीमध्ये सक्षम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यंगस्टर आहेत आणि आता या महत्वाच्या मॅच मध्ये इनॅक्ट नंबर 3 वनडनवरती त्यांना बॅटिंग साठी प्रमोट करण्यात आलंय. नक्कीच पार्लेवाडी या संघाचं कौतुक करावं लागेल. नेहमीच नवोदित खेळाडूंना चान्स दिला जातो टीम मध्ये आणि फक्त चान्स दिला जात नाही तर समोर प्रमोट देखील केला जातो. याचं संपूर्ण श्रेय जाईल शैलेशजी पवार यांना. यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि यंगस्टरला इथे संधी देखील दिली जाते. सक्षम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यंगस्टर वर्सेस यंगस्टर ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल, अंपायर सिग्नल, नो बॉलचा इशारा येतोय. वेस्ट हाईट पेक्षा जास्त उंची असलेला हा बॉल. संधी होती मोठा फटका खेळण्याची, परंतु आता पुन्हा एकदा संधी आली. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. आता या फ्री हिट वरती मोठी हिट करणार का हे पाहण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. शफल झालेत, बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु लव वाडकर देखील सांगतायत मी देखील कमी नाहीये. एक षटकार माझ्या विरोधामध्ये जरूर आला, परंतु कमबॅक करून देण्याची क्षमता माझ्या खांद्यावरती देखील आहे. टीमने माझ्यावर जो विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासास मी नक्कीच पात्र आहे. बघा दोन्ही यंगस्टर आहेत आणि एकमेकांच्या विरोधात खेळ करत असताना पाहायला मिळतात. इथे देखील फसवलं गेलंय. बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, ऑफस्टिक पासून जास्त पिच झालाय लांब आणि अंपायर आपल्याकडे वळत आहेत. वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव येते आणि अतिरिक्त धावेच्या साथीनं धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. 19 या आकड्यावरती 19 रन्स ऑन बोर्ड.
इकडे शपल झालेत, पीक केलाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक बनून राहील दर्शक, त्याच्या देखील वाक्याच्या बाहेर, बॉल सीमा पार, षटकार. सक्षम सांगतायत मी देखील कमी नाहीये, माझ्या बॅट मध्ये देखील ती ताकद आहे आणि याच कारणामुळे मला आज इनॅट नंबर 3 वरती प्रमोट करण्यात आलंय आणि नक्की स्वतःला सिद्ध करतायत. तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यात व्यस्त राहा, दुनिया आपोआप तुम्हाला प्रसिद्ध करेल. बघा एक षटकार आला, लगेच डॉट बॉल. लवाडकर याचं देखील कौतुक करावं लागेल. टिट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर. दोन गावांची लढाई चालू आहे, दोन टीमची लढाई चालू आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक लढाई पाहायला मिळते, आणखीन एक युद्ध पाहायला मिळतंय. एका बाजूला सक्षम आणि एका बाजूला लवाडकर. एकाच्या हातमध्ये बॅट, एकाच्या हातमध्ये बॉल. एकाला ठोकायचे आहेत आणि एकाला रोकायचं आहे. बॉल उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळतंय. झेल ड्रॉप केला जातोय. ज्या सक्षमच्या बॅट मधून एक षटकार आला त्याचा झेल आता इथे ड्रॉप केला जातोय. बघता बघता ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 27 धावा, 27 धावा धावफलकावरती आहे. बघा क्रिकेटचं प्रेम, क्रिकेटवर प्रेम करायला वय लागत नाही. दत्तराम सकपाळ साहेब देखील आपल्यासोबत या स्पर्धेसाठी जोडले गेले आहेत. त्यांच्या मिसेस देखील आहेत, मॅडम देखील आहेत, त्या देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या देखील या खेळासाठी आणि या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बघा नो बॉलचा इशारा आलाय. अमोल पार्टे याने लगातार 3 विकेट घेतल्या तर आशिष घाडगे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. चला अमोल पार्टे यांच्यासाठी बक्षिसांची खैरात केली जाते. अकू टप्प्याचा बॉल, बॅटची लिडिंग एज, लॉंग टॉपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सिंगल कंप्लीट केली आणि सिंगल वर थांबवलं देखील आलंय. चांगला कॉल करण्यात येतोय. मागच्या दोन्ही मॅच ज्या पट्ट्यानं गाजवल्या, यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. अमोल पार्टे अपील करतोय, अपील मध्ये उत्साह जास्त पाहायला मिळतोय, आत्मविश्वास थोडासा कमी पाहायला मिळाला. अपील फेटाळून लावली जाते. एक धाव पोलम पूर्ण केले गेले. एका धावेच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती. इथून जास्तीच्या अजून 10 धावा बनवण्याचा प्रयत्न पार्लेवाडी या संघाच्या बाजूने केला जाईल, परंतु अमोल पार्टे देखील धावा रोखण्यासाठी आलाय. अष्टपैलू दर्जाचा खेळाडू नेहमीच सातत्यपूर्ण चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करत असतो. इकडे काहीशी खराब लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. लेगस्टिक पासून काहीसा दूरवर पिच झालेला बॉल अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते. 32 धावा धावफलकावरती. यावेळेस बॉल मधील गती काढून घेतली. स्लोवर 1 बॉल पाहायला मिळाला. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. बघा एवढ्या मोठ्या स्टेजवरती आपल्याला प्लॅटफॉर्म मिळालाय, आपल्याला मैदान मिळालंय, आपल्यामध्ये हातामध्ये बॅट आहे, संपूर्ण टीमच्या नजर आपल्यावरती आहेत. आता सक्षमला चांगला खेळ करून दाखवावा लागेल आपल्या टीमसाठी, परंतु समोर आव्हान देखील कडवं पाहायला मिळते. अमोल पार्टे, चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, अपील केली जाते आणि उचलून देखील धरली जाते. रनआउटच्या स्वरूपात ही विकेट आली आहे. पंच डिसिजन वाईड. चला योग्य बॉल आहे, अंपायरांनी कळवलंय आपल्यापर्यंत.
इकडे इकडे योग्य बॉल आहे. चला तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. tenniscricket.in च्या माध्यमातून चेक करण्यात आलं आणि अंपायर सरांनी आपल्यापर्यंत डिसिजन कळवण्यात आलंय. योग्य बॉल आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये रणवर स्वरूपाची एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली. सक्षम माघारी पडेल यांची जागा घेण्यासाठी आणखी एक महत्वाचा खेळाडू रोहित माडिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला बॉल पाहायला मिळतोय. सातत्यपूर्ण चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी. अमोल पार्टे चर्चेमध्ये असलेलं हे नाव, बोरघर गावाचं नाव ज्या खेळाडूनं संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रसिद्ध केलं असा बोरघरचा सुपरस्टार अमोल पार्टे मैदानाच्या आतमध्ये. इकडे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. अपील केली जाते. चला बघता बघता ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पूर्वार्धाचा खेळ इथे देखील संपलाय आणि 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 34 धावांचं टार्गेट इथे सेट केले गेले बोरघर या टीमसाठी. सेमीफायनल नंबर 2 ब गटातून दोन्ही संघ चांगला खेळ करत असताना सेमीफायनल मध्ये येऊन पोहोचले. टॉस जिंकला. इकडे पाहिलं गेलं तर पार्लेवाडी या टीमनं 33 धावा बॅटिंग करण्याचा त्याने डिसिजन घेतला. 3 षटकांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावफलकावरती जमवल्या आणि 34 धावांचं टार्गेट इथे सेट केले गेले बोरघर या टीमसाठी. चला टीम बोरघर आपले ओपनर बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे आणि टीम पार्लेवाडी आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला अंपायर सरांना विनंती असेल की आपण त्वरित सामना चालू करायचा आहे. टीम बोरघर विनंती असेल आपले
सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे आहेत, जिकडे 34 धावांचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बोरघरचा सुपरस्टार, ज्या खेळाडूनं बोरघरचं नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रसिद्ध केलं, असा बोरघरकरांच्या गळ्यातील ताईत अमोल पार्टे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या साथीला जर्सी नंबर 25 अर्थात धीरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे, परंतु पार्लेवाडी हा संघ देखील कमी नाहीये. सामना लो स्कोरिंग आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील टफ फाईट देण्यासाठी ते देखील सज्ज आहेत. ओव्हर नंबर 1, पार्लेवाडी गावाचा महत्वाचा खेळाडू, पार्लेवाडी गावाचा सुपरस्टार अर्थात सुशांत मोरे ओव्हर नंबर 1 साठी सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्पर्धा पाहतोय, स्पर्धेचा आनंद घेतोय. बदलापूर नगरीमध्ये या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. बदलापूर बॉईज यांच्या वतीनं हे संपूर्ण रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, बदलापूर चॅम्पियन्स ट्रॉफी, सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत संपूर्ण या संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यात आला. त्यातल्या त्यात पाहिलं गेलं तर पावसाळी स्पर्धा म्हटलं की आनंद, पावसाळी क्रीडा स्पर्धा म्हटलं की जोश जल्लोष आणि उत्साह, आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये या स्पर्धेचं आयोजन आणि या स्पर्धेचं नियोजन तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल. चला स्पीडअप घ्यायचं. 34 धावांचं टार्गेट. सुशांत मोरे, अमोल पार्टे. पहिलाच बॉल मिस्टाईम फटका, चेंडू हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होईल. सिंगल कंप्लीट केली जाते. सुशांतला माहिती आहे महत्वाचा खेळाडू अमोल पार्टे, त्याची विकेट घेतली तर हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत जाऊ शकतं. धीरज देखील आहे. या पहिल्या सुरुवातीच्या ओव्हर मध्ये एका दुसरी विकेट आली तर मॅच मध्ये कमबॅक होईल. स्लोवर वन पिक केलाय, लॉंग ऑफला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून येतील. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हातातून निसटलाय. आणि रबर बॉल क्रिकेट खेळत असताना अशा प्रकारचं चित्र नेहमीच पाहायला मिळते. हात ओळे असतात, चेंडू ओळे असतो, वरून पाऊस देखील पडतोय आणि अशा परिस्थितीमध्ये झेल घेणं तितकं सोपं नसतं. परंतु आपल्या टीमला जर हा सामना जिंकून द्यायचा असेल, मेगा फायनल मध्ये घेऊन जायचं असेल, तर अशा प्रकारचं झेल घेणं नक्कीच गरजेचं आहे. ओव्हर नंबर 1 पुन्हा एकदा सुशांत मोरे धीरज साठी. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॅट्समन पासून दूर ठेवला, टप्पा पडला, उचली घेतली, चेंडू निघून गेलाय विकेट किपर रोहितच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. टार्गेट कमी आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी चालू आहे ओव्हर नंबर 1 मध्ये. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॅट्समन बीट, विकेट किपर बीट, थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आला, चेंडू गॅदर केला, चेंडूची फेकी केली, 22 स्वरूपाची एक धाव बोलून पूर्ण केली गेली आहे आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 4 धावा धावफलकावरती, 4 रन्स ऑन बोर्ड. 34 धावांचं टार्गेट. पहिली ओव्हर सुशांत मोरे चांगल्या दर्जाने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी चालू आहे. मिस टाइम फटका फसलाय. सुशांत मोरे स्वतः चेंडूच्या खाली, संधी निर्माण झाली होती, परंतु पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळतोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. थोडी दुखापत पाहायला मिळते. बघा तिथे पाणी घेऊन जायचंय. ट्वेल्थ मन कोण असेल, पाणी घेऊन जायचंय. पावसाळी क्रिकेट स्पर्धा खेळत असताना काळजी करणं देखील गरजेचं आहे मित्रांनो. थोडीशी दुखापत तिथे पाहायला मिळते. संघाचा महत्वाचा खेळाडू
चला अमोल पार्टे थोडी दुखापत पाहायला मिळते, विश्रांती घेतील आणि बरं वाटलं तर नक्कीच पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येतील, टीमची गरज ओळखतील आणि परंतु त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धीरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे, त्याच्या साथीला रोशन दाखल झालाय. रोशनच्या बॅटमध्ये देखील ताकद आहे, चांगल्या दर्जाचे खेळाडू ते देखील आहेत. बोरघर गावासाठी जास्तीचं क्रिकेट यानं देखील खेळलंय. यंगस्टर आहेत, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चला सामना सुरू करून घ्यायचा आहे, विनंती असेल पंचांना. सुशांत मोरे पुन्हा एकदा वेगवान बॉल पाहायला मिळतोय, तेच तर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ ते संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा फक्त आणि फक्त 6 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 18 चेंडूंमध्ये 34 धावांचं टार्गेट समोर असताना ओव्हर नंबर 1 साठी स्वतःवरती जिम्मेदारी घेतली, गोलंदाजीसाठी आला आणि चांगलं षटक त्यानं हाताळलं. 2 संधी दोन्ही महत्वपूर्ण बॅटरच्या निर्माण झाल्या होत्या, परंतु लॉंगॉनच्या रिझन मध्ये ड्रॉप झालेली एक कॅच आणि एक स्वतः सुशांत याच्याकडून ड्रॉप झालेली कॅच, परंतु हरकत नाहीये, जास्तीच्या धावा खर्च केल्या नाहीयेत. ओव्हर नंबर 1 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 साठी महत्वाचा गोलंदाज जर्सी नंबर 10 मध्ये सक्षम आलेत. पहिल्या इनिंग मध्ये ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला, सक्षम आता गोलंदाजीसाठी आलेत. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं ऑन साइडला मिडॉनच्या डोक्यावरून धीरजचा वार, बॉल सीमा पार, षटकार. इकडे स्वॅग से नाही तर षटकार से करेंगे सक्षम तेरा स्वागत. पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकलाय आणि आपले इरादे स्पष्ट केले आहेत. अमोल पार्टे जरूर इंजर्ड झालाय, त्याला थोडी दुखापत झाली आहे, तो मैदानाच्या बाहेर गेलाय, परंतु धीरज सांगतोय मी अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि जोपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत सामना नक्कीच माझ्या टीमच्या बाजूने असेल. पहिल्या चेंडूवरती आपण षटकार पाहिला तर रोहित आले, आता कानमंत्र दिला जाईल आणि पुन्हा एकदा नव्या जोशानं नव्या उमेदीनं गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतील सक्षम. इकडे चांगला बॉल पाहायला मिळतोय, परंतु लेगस्टिकला मिस करणारा हा बॉल अंपायर सर वाईड घोषित करतायत. अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाईल आणि या एका धावेच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन बोर्ड.
पुन्हा एकदा सक्षम लाईन आणि लेंथ मध्ये थोडा बिघाड पाहायला मिळतोय, परंतु चुकीची दुरुस्ती करावी लागेल. इकडे बघा बॅटच्या टोला लागून चेंडू निघून गेलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. आला हा चौकार. धीरज 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 हेच नावाचा या मैदानाच्या आतमध्ये ऐकायला आणि पाहायला मिळतंय. चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये देखील चांगली कामगिरी आपण पाहिली. चांगल्या दर्जाची बॉलिंग चालू आहे, चांगल्या दर्जाची बॅटिंग चालू आहे. टीमला आवश्यकता असल्यावर चांगली फिल्डिंग देखील करतायत. अष्टपैलू दर्जाचा खेळ आज संपूर्ण स्पर्धेमध्ये धीरज यानं देखील दाखवलाय. 17 धावा धावफलकावरती. आता 17 म्हटलं की खतरा. आता खतरा बॅटिंग करणाऱ्या टीमला की बॉलिंग करणाऱ्या हे पाहणं नक्कीच गरजेचं. चांगला बॉल चांगला बॉल चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. कमबॅक केला जातोय. आता 9 चेंडू शिल्लक असतील. धावांची आवश्यकता असेल 17. 9 मध्ये 17 झाल्यात. आता 9 मध्ये 17 बनवायचे आहेत. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 9 चेंडू 17 धावा. अजूनही मॅच दोन्ही बाजून आहे. बॅटची एज. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवला आहे. फेकी थोडी चुकीची पाहायला मिळते, परंतु फक्त आणि फक्त सिंगल येत असताना पाहायला मिळेल. या सिंगलच्या साथीनं देखील धावफलक हळूहळू पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सक्षम आता आपल्या टीमसाठी कमबॅक करून देतात. 1 डॉट बॉल 1 सिंगल. शेवटच्या ओव्हर मध्ये जास्तीच्या धावा ठेवण्याचा प्रयत्न इथून पार्लेवाडी या टीमच्या बाजूने नक्कीच करण्यात येईल, परंतु इकडे बोरघर टीम देखील कमी नाहीये. जास्तीच्या धावा त्यांना देखील बनवायच्या आहेत. 34 धावांचं टार्गेट आहे. 18 धावा झाल्यात. अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावा बनवायच्या आहेत. 8 चेंडू 16 धावा. अखूळ टप्प्याचा बॉल. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये आणि इकडे डाईव्ह केलीये. कॅच अवळली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पहिल्या प्रयत्नामध्ये झेल सुटला, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये डाईव्ह केली आणि तो झेल कॅरी केला. महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण मोमेंट आणि त्या मोमेंटला अशा पद्धतीची कॅच. मनोज यांचं कौतुक करावं लागेल. काय अप्रतिम दर्जाचा झेल त्यांनी कॅर केलाय. बघा मागच्या मॅच मध्ये ते चित्र पाहायला मिळालं. सक्षम पहिल्या 1-2 चेंडूवरती मोठे फटके आले. त्यानंतर सुशांत गेले, रोहित गेले, कान मंत्र दिला, नवोदित खेळाडूला प्रोत्साहित केलं, त्याला कॉन्फिडन्स दिला आणि पुन्हा एकदा त्याचा खेळ बहरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लव वाडकर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आता 30 बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 17 मध्ये देखील लव वाडकर आणि पाहिलं गेलं तर सक्षम याच्यामध्ये आपल्याला एक युद्ध पाहायला मिळालं, ज्या युद्धामध्ये काही डॉट बॉल लवने हाताळले, परंतु एक षटकार सक्षम याने देखील खेचला. परंतु आता चित्र उलट आहे. आता लवच्या हातामध्ये बॅट आहे आणि सक्षमच्या हातामध्ये बॉल आहे. इकडे पाहावं लागेल. लेफ्टिकला मिस करणारा बॉल अंपायर आपल्याकडे वळताय. तर व्हाईट बॉलचा इशारा. अजून एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते. 19 धावा धावफलकावरती. 19 रन्स ऑन बोर्ड. 34 धावांचं टार्गेट. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. ओव्हर नंबर 2 मधील 5 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 1 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून एखादा मोठा फटका खेचावा लागेल. शेवटच्या ओव्हर मध्ये जास्तीच्या धावा जर राहिल्या तर नक्कीच हा सामना पार्लेवाडी संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल. याच प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये, परंतु धीरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. 15 बघता बघता ओव्हर नंबर 2 चा देखील खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ. 19 धावा धावफलकावरती जमा झाल्या. 34 धावांचं टार्गेट आहे. आता येणारे चेंडू शिल्लक असतील 6 आणि धावांची आवश्यकता असेल 15. 6 चेंडू 15 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय.
एका बाजूला बोरघर, एका बाजूला पार्लेवाडी. संपूर्ण गावाच्या नजरा tenniscricket.in वरती आहेत. संपूर्ण गावाच्या नजरा या मॅच वरती आहेत. माझ्या गावातील कोणता खेळाडू चांगला खेळ करेल, माझ्या गावातील कोणता खेळाडू आपल्या संघाला जिंकून देईल आणि त्याही पलीकडे माझा गाव मेगा फायनल मध्ये जाईल, माझा गाव मेगा फायनल जिंकेल. आणि या संपूर्ण गावाच्या नजरा आज या मॅच वरती आहेत. पावसाने देखील जोरदार हजेरी या मॅचला लावली आहे. काटेतली संघ देखील वाट पाहतोय कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. पहिलाच बॉल, मिस टाइम फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक दूरवरून येतील, पहिल्या टप्प्यावरती चेंडूला फील्ड करतील आणि बघता बघता इथे 2 धावा पलून पूर्ण केल्या गेल्यात. धीरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. स्वतःवरती विश्वास आहे, आत्मविश्वास आहे आणि आपल्या टीमसाठी सर्वोच्च कामगिरी अद्याप त्यानं केली आहे. परंतु इथे वेळ वेगळी आहे, सामना वेगळा आहे, महत्वपूर्ण सामना आहे. सेमीफायनल नंबर 2चा सामना आहे. मेगा फायनल मध्ये जायचं असेल आता 5 चेंडूंमध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. 5 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. सतीश, त्याच्या विपक्षामध्ये धीरज. शफल झाले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. आता अंपायर सल आपल्याकडे वळतील. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते. 22 धावा धावफलकावरती आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 12 धावा. इकडे देखील पाहावं लागेल. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. वारंवार येणारे व्हाईट बॉल. नक्कीच कोणत्या प्रकारची आवश्यकता नसताना इथे अतिरिक्त धावा खर्च केल्या जात आहेत आणि या अतिरिक्त धावा नक्कीच तुम्हाला शेवटच्या चेंडू पर्यंत सामना गेला तर त्रासदायक ठरतील. आता पुन्हा एकदा रोहित गेलेत लॉंग ऑफला. कानमंत्र देत आहेत गोलंदाजाला आणि सुशांत आता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जर्सी नंबर 25. सकाळच्या 17 पासून हे नाव चर्चेमध्ये आहे. धीरज, त्याच्या बॅटमध्ये ताकद आहे. 2 षटकार तो देखील लगावू शकतो. समोरच्या दिशेला फटका खेळून काढलाय. मोठी गॅप पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक दूरवरून येतील, फील्ड करतील, फेकी करतील. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये वेगानं 2 धावा बोलून पूर्ण केल्या गेल्यात. पंचवीस धावा धावफलकावरती. आता सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 9 धावा. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा बोरघर या संघाला या सामन्यामध्ये घेऊन येईल. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय ऑन साइडला. आता बघा, रबर बॉल म्हटलं की, पावसाळ क्रिकेट म्हटलं की चेंडू बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचणं खूप अवघड असतं आणि अशा परिस्थितीमध्ये रनआउट स्वरूपाची विकेट बहाल केली जाते. मॅचचं टर्निंग पॉइंट. दोन चेंडू 8 धावांची आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये वाघाची एंट्री झाली आहे. वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तो दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही, परंतु प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. परंतु इथे आता पाहावं लागेल, प्रयत्न करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वाघाची एंट्री झाली आहे. दुखापत झाली आहे, लंगडतोय. पाहिलं गेलं तर पाय दुखतोय, चालण्याची देखील हिंमत नाहीये. परंतु टीमची गरज आणि टीमला जिंकून देण्याचं स्वप्न आणि आज त्या स्वप्ना खातीर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 चेंडू 8 धावा.
अमोल पार्टे मैदानाच्या आतमध्ये दुखापत झाली आहे, पाय दुखतोय, चालण्यामध्ये देखील त्रास होतोय, परंतु मला माझ्या गावाला जिंकून द्यायचं आहे या हेतून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल प्रॉपर बॅट मध्ये आला नाही. हा जर बॉल बॅट वरती आला असता तर नक्कीच चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं. समीकरण होतं 2 बॉल 8, आता आलाय डॉट बॉल. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. एखादा चमत्कार पुन्हा एकदा बोरगर या टीमला या सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतो आणि इथे चमत्कार करून दाखवावा लागेल. आणि जे लोक चमत्कार करतात ना, लोक त्यांनाच नमस्कार करतात. 2 चेंडू 8 धावा, सॉरी 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असताना हा फटका फसलाय आणि मॅच जिंकली आहे टीम पार्लेवाडी या संघानं आणि फायनल मध्ये थेट प्रवेश केलाय. आणि ऑन स्क्रीन पाहू शकता सुशांत मोरे मित्राला खांद्याचा आधार दिलाय आणि ही खेळाडू वृत्ती आहे आणि संपूर्ण खेळाडू वृत्ती आपल्याला दिली आहे, शिकव